आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या कोल्हापुरात बाईक रॅली सुरू आहे। कोल्हापूर शहरामध्ये संजय मंडलिक यांच्यासाठी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। सर्वच जण या प्रचारामध्ये सहभागी आहेत। आमचा विजय पक्का असल्याचा दावा या बाईक रॅली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज असा जोरदार सामना पाहायला मिळतोय आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। कोल्हापुरातील मुख्यमंत्री शिंदे हे संजय मंडलिक यांच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आमचा विजय निश्चित असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण कोल्हापूर भरातून शिवसेना शिंदे गटाचे समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय मंडलिकांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन आज कोल्हापुरात पाहायला मिळत आहे। कोल्हापूरमध्ये आपण पाहिलं की संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये हा जोरदार सामना पाहायला मिळतोय। या ठिकाणी वारसदार या महत्त्वाच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण रंगलेलं आपण पाहिलं आणि त्यानंतर आता संजय मंडलिक यांच्या मार्फत या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या कोल्हापुरात लागलेलं आहे, कारण कोल्हापूरच्या गादीचे वारसदार असलेले शाहू महाराज हे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसच्या तिकिटावर या ठिकाणावरून निवडणूक लढवत आहेत। तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजय मंडलिक यांच्यामध्ये आणि शाहू महाराज यांच्यामध्ये हा सामना रंगतोय। कोल्हापूरमध्ये हा जोरदार सामना संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। सारखे कोल्हापूरला येतात म्हणून विरोधक म्हणतायत मुख्यमंत्री जास्तच लक्ष ठेवतायत कोल्हापूरवर। का त्यांना काय त्रास आहे का? माझी कामाची पद्धत आहे। मी एकदा कामाला लागलो की काम पूर्ण करेक्ट कार्यक्रम करूनच निघतो। त्यामुळे मी इथे माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला आलोय, महायुतीच्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, संवाद साधतोय। नागरिक मला येऊन भेटतायत, अनेक प्रश्न सांगतायत, त्यांना दिलासा मी देतोय। त्यामुळे यावेळेस त्यांना माहीत आहे की दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या गेल्यात जमा आहेत, म्हणून त्या ठिकाणी सांगतात सारखे येत आहेत का इकडे का बंदी आहे का? महापुरात पण आलो होतो मी। हे महापुरात कुठं होते? महापुरात घरी बसले होते। हा एकनाथ शिंदे पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत होता आणि त्यामुळे कोविडमध्ये आलो। हे कोविडमध्ये पण बसले होते घरामध्ये आणि ते आम्ही फिरत होतो पीपी किट घालून। त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार नाही। कोल्हापूरकर वासीय बरोबर जाण ठेवतात आणि यावेळेस काम करणाऱ्यालाच मतदान देणार, ऐकणाऱ्याला, भेटणाऱ्याला, बोलणाऱ्याला, प्रश्न सोडवणाऱ्यांना मतदान होईल, घरी बसणाऱ्यांना मतदान होणार नाही। त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आम्ही जिंकू। काल एक माहिती मला राजेश क्षीरसागर यांनी दिली की इथं राजाराम महाराजांचा पुतळा हटवला आणि स्वतःचं हॉस्पिटल बांधलं, कॉलेज बांधलं। हा गादीचा अपमान नाही? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करता आणि राजाराम महाराजांचा पुतळा हटवता? पण कोल्हापुरात नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे। कोल्हापूरमध्ये साहेब मान गादीला मत मोदींना असं तुमच्याकडून प्रचार केला गेला। हे जनतेने ठरवलंय, हे कोल्हापूरकरांनी ठरवलंय की मान गादीला मत मोदीला, शरद पवार विकासाला मत। मोदीजींनी 10 वर्ष काम केलं, विकास केला। महाविकास आघाडीने 50-60 वर्षात देशाला खड्ड्यात घातलं, अधोगतीला नेलं, भ्रष्टाचार केला, कट, कमिशन आणि करप्शन हाच अजेंडा त्यांचा आहे। आणि मोदीजींचा नेशन फर्स्ट, पहिलं देश, पहिलं राष्ट्र, आणि म्हणून आपल्या देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आणि महायुतीने 2 वर्षात काम केलेलं लोकांसमोर आहे। मग या निवडणुकीत लोक कामाला महत्त्व देतील, विकासाला महत्त्व देतील, त्याची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळेल आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। पण साहेब कोल्हापूरपासून जवळ साताऱ्यात पवार साहेब असं म्हणतायत मान गादीला आणि मत कष्ट करायला, आणि इथं मात्र म्हटलं जातंय मान गादीला आणि मत ही गादीलाच, मत कष्ट करायला म्हणतायत। म्हणजे त्यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे, तिकडे एक इकडे एक। आणि म्हणून आम्ही म्हणतोय जनतेचा सेवक उभा आहे, जनता उतरली आहे, प्रजेचा सेवक उतरलाय, प्रजा सेवकालाच मतदान करणार। जो नेहमी भेटेल, कधी गेलो तरी भेटेल,
अशाच उमेदवाराला मतदान करणार. पंतप्रधान मोदींनी TV9 नेटवर्कला जी मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की बाळासाहेबांचे ऋण मी विसरू शकत नाही आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री करून मी श्रद्धांजली वाहिलेली आहे बाळासाहेब ठाकरेंना. खरं म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न होतं साध्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवजी सांगत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू, शिवसैनिकाला पालखीत बसू. स्वतःच पालखीत बसले, स्वतःच मुख्यमंत्री झाले. स्वतःच्या स्वार्थाने पछाडलेले आपल्या बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती दिली. बाळासाहेबांचे विचार सोडले, महायुतीला धोका दिला, महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. ते दुरुस्त आम्ही 2022ला केलं आणि म्हणून मोदीजींनी म्हटलंय ते बरोबर आहे. खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे 7 तारखेला संपूर्णपणे मतदार दोन्ही उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने विजय करतील. शेवटचा प्रश्न साहेब, 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाई महालक्ष्मी मंदिरा परिसरामध्ये तुम्ही आहात. माझा हा इंटरव्ह्यू सुरू असताना काय मागणी आहे अंबाबाईकडं? या राज्याला सुजलाम सुफलाम, या राज्यातल्या सर्व जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस, या बळीराजावरची सगळी संकट दूर, ही मागणी. बाकी काय मागणी आहे? आम्ही स्वतःसाठी मागत नाही, जनतेसाठी मागतो. अगोदरचे स्वतःला मला काय घेणारे होते, आम्ही देणारे आहोत. आपण पाहतोय हजारो शिवसैनिक जे आहेत ते सहभागी झालेत आणि आता याच बिनखांबी गणेश मंदिराजवळ एक चिमुकला खरं तर या प्रचाराच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटला आणि आपण पाहतोय त्याला अगदी कडेवर घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला जवळ केलेला आहे. त्याच्याकडे विचारपूस देखील केली आहे. यापूर्वी देखील ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये आलेले होते त्यावेळेला एक बड्डे सेलिब्रेट करण्याचा एक आग्रह जो आहे तो एका लहान बाळानं धरला होता. त्यावेळेलाही त्यांनी तो पूर्ण केला होता. साहेब आज तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात, धनुष्यबाण नाही, तुम्ही आज कोल्हापूरमध्ये आहात, नातवाची आठवण आली तुम्हाला? बिलकुल बिलकुल. हे बघ, हे बघ, हे बघ, इकडे हात कर. नातवाची आठवण आली साहेब? बिलकुल. लहान मुलांचा मला खूप आवड आहे आणि आमचा रुद्रांश पण एकदम ऍक्टिव्ह आहे. हा पण ऍक्टिव्ह दिसतोय आणि म्हणून आज सगळेच जण प्रचारात सहभागी झालेत, लहान मुलांपासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत. त्यामुळे विजय पक्का आहे. अंबाबाई मंदिराच्या परिसरात तुम्ही आहात, कॉरिडॉरला भरघोस निधी तुम्ही दिला. अंबाबाईच्या आशीर्वादाने आमचं सरकार चाललंय. 1200 कोटी रुपये तरतूद आम्ही अंबाबाई कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉरिडॉरला आम्ही दिलेले आहे. धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली.